नमस्कार शेतकरी मित्रांनो, बंधूंनो. मी राजभाऊ उगले, भूगोल अभ्यासक, राहणार कोठाळा, तालुका अंबड, जिल्हा जालना. परिचय यासाठी देणं आहे गरजेचं मित्रांनो, की सातत्याने नवनवीन लोक व्हिडिओ पाहत असतात. त्यामुळे नवीन व्यक्तींना, नवीन माणसांना, नवीन शेतकऱ्यांना आपला परिचय व्हावा या निमित्ताने नाव सांगणं गरजेचं आहे. मित्रांनो, आज 30 ऑक्टोबर रात्रीचे साधारणतः 10:30 वाजलेले आहेत आणि आपण उद्या 31 तारीख पासून संपूर्ण नोव्हेंबर मध्ये कशा पद्धतीने वातावरण असेल देशामध्ये, देशासह राज्यात, याची माहिती घेणार आहोत. IMDने अगदी आज त्यांचा 4 आठवड्याचा अंदाज 27 नोव्हेंबर पर्यंत जाहीर केलेला आहे. म्हणून या अंदाजाचं विश्लेषण करणे आणि ते शेतकऱ्यापर्यंत पोहोचणे हे आमच्यासारख्या छोट्याशा अभ्यासकाचं काम आहे. म्हणून मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आपल्या मित्र परिवाराला यामध्ये जोडा. मित्रांनो, हा जो आहे हा IMD या भारतीय हवामान विभागाकडून प्राप्त झालेल्या या इमेजेस आहेत. ही पहिली इमेज आपल्याला 30 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर पर्यंत दाखवते. या कालखंडात आपल्या देशामध्ये पावसाच्या ऍक्टिव्हिटीज चालू असतील, परंतु फार मोठा पाऊस राज्यात होणार नाही. गुजरातच्या परिसरात ही लो प्रेशर सिस्टीम विकसित आहे आणि ही लो प्रेशर सिस्टीम गुजरात आणि उत्तर महाराष्ट्रात इफेक्ट करणार आहे. राज्याच्या पश्चिमेकडील भागात हिचा काही प्रमाणात परिणाम राहणार आहे. म्हणून राज्यामध्ये साधारणतः 4-5 नोव्हेंबर पर्यंत ढगाळ वातावरण राहून विखुरलेल्या स्वरूपात पाऊस होऊ शकतो, नाकारता येणार नाही. हा एक अंदाज आला. या कालखंडात राज्यात कुठेही थंडी पडणार नाही. मित्रांनो, त्यानंतर हा जो दुसरा आहे 6 नोव्हेंबर ते 13 नोव्हेंबर, या कालखंडात मात्र देशाच्या उत्तरेकडून थंडीला सुरुवात होणार आहे आणि ती थंडी आपल्या राज्याच्या उत्तर भागामध्ये पडायला सुरुवात होईल. यामध्ये उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव या जिल्ह्यात असेल. मित्रांनो, काही प्रमाणात अमरावती, नागपूर या विभागात असेल. अगदी अहिल्यानगर उत्तर भाग, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर उत्तर भाग, मराठवाड्याच्या उत्तर भागात थंडीचा प्रमाण या कालखंडात आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु मित्रांनो, या कालखंडात फार मोठी थंडी राज्यात पडणार नाही. या ठिकाणी रेडिएशन कंडिशन तयार होणार आहे, म्हणजे ढगाचं प्रमाण कमी असणार आहे आणि पाण्याची वाफ जास्त होणार आहे, कारण टेम्परेचरचं प्रमाण असणार आहे. त्यामुळे दिवसा तापमानात वाढ आपल्याला संभवत आहे किंवा होणार आहे आणि रात्रीची थंडी होणार आहे, म्हणजे कुलिंग सारखं वातावरण तयार होणार आहे. रात्रीच्याला थंडी जाणवेल आणि दिवसा ऊन हे नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आपल्याला जाणवायला सुरुवात होईल आणि हळूहळू यामध्ये रात्रीच्या थंडीमध्ये मग हळूहळू वाढ होईल आणि ती तिसऱ्या आठवड्यापासून अधिक बळकट होईल, तसा IMD कडून आपल्याला अंदाज मिळालेला आहे. अगदी मित्रांनो, आपण काल एका व्हिडिओमध्ये उल्लेख केला होता की 14° नॉर्थ अक्षावृत्ता दरम्यान थंडी पोहोचलं. हे 15 आहे इथं. याचे जर इकडे घेतलं तर आपण याला 14 म्हणू. अगदी महाराष्ट्राच्या दक्षिण कोपऱ्यातून हे अक्षावृत्त जात आहे. त्यामुळे तिथपर्यंत थंडी पोहोचायला आपल्याला नोव्हेंबरचा मित्रांनो 13 ते 20 नोव्हेंबर पर्यंत वाट पाहावी लागेल. अगदी 20 नोव्हेंबरच्या कालखंडात या ठिकाणी थंडी पोहोचायला सुरुवात होईल आणि हळूहळू यामध्ये वाढ होऊन मित्रांनो 20 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर पर्यंत देशामध्ये सर्वत्र थंडीचा कालखंड असेल. पहिल्या पंधरवड्यामध्ये मित्रांनो देशामध्ये दक्षिणेकडील भागात ढगाळ वातावरण असल्या कारणाने त्याचा परिणाम राज्याच्या दक्षिणेकडील भागात होईल, महाराष्ट्राच्या. म्हणून थोडंसं पहिल्या पंधरवड्यात नोव्हेंबरच्या थंडीचं प्रमाण कमी राहील. परंतु दुसरा जो पंधरवडा आहे, दुसऱ्या पंधरवड्यात थंडीचं प्रमाण हे निश्चित जास्त राहणार आहे आणि त्यामुळे आपल्या शेती पिकाचं नियोजन करायला शेतकऱ्यांना सोपं जाणार आहे. आणि मित्रांनो, या कालखंडात जी काही प्रणाल्या बंगालच्या उपसागरात ऍक्टिव्ह होणार आहेत त्याचा थेट परिणाम राज्यावर होणार नाही, कारण या कालखंडात ज्याही प्रणाल्या निर्माण होतील या पूर्व किनारपट्टीसह
गंगेचं मैदान आणि बांगलादेश, म्यानमार या देशाकडे जाण्याची शक्यता असते. बहुतांश ज्या लो प्रेशर सिस्टीम असतात त्यांचा मार्ग हा आपण पाहिलेला आहे पश्चिम उत्तर करत करत त्या देशाच्या उत्तरेकडे जात असतात. त्यामुळे पूर्व किनारपट्टी डिस्टर्ब असते आणि बऱ्यापैकी नोव्हेंबरमध्ये हळूहळू ईशान्य मान्सूनचा प्रभाव सुद्धा कमी होतो. तो डिसेंबर पर्यंत पूर्णपणे कमी होतो आणि म्हणून डिसेंबरच्या कालखंडापासून खऱ्या अर्थानं देशामध्ये थंडी पडायला सुरुवात होणार आहे. यामध्ये कुठेही दुमत नाही. मित्रांनो, आपण 1 डिसेंबर ही तीव्र थंडीसाठीची तारीख दिलेली आहे. 1 डिसेंबर ते 28 फेब्रुवारी या कालखंडात देशाच्या अनेक भागात राज्याच्या सुद्धा उत्तरेकडील भागात यामध्ये नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव या जिल्ह्यांचा समावेश आहे की 10 अंशापर्यंत तापमान या ठिकाणी घसरू शकतं. विशेषतः रात्रीचं तापमान असतं ते 10 अंशापर्यंत घसरू शकतं. हा एक अंदाज आहे. यामध्ये विदर्भातील, पश्चिम विदर्भातील अमरावती असेल, नागपूर असेल किंवा अकोला वगैरे, अकोल्याचं सुद्धा घसरू शकेल. परंतु बाकीच्या अमरावती सुद्धा उत्तर साईड जी आहे चिखलदरा या ठिकाणचं सुद्धा तापमानात मोठ्या प्रमाणावर घट होऊ शकते. अशा पद्धतीने राज्याचं, देशाचं वातावरण राहणार आहे. हे सर्व गोष्टी लक्षात घेता आपल्या शेती पिकाचं नियोजन करा. एवढंच या निमित्ताने सांगतो, थांबतो. धन्यवाद मित्र.